सिद्धान्नत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांत मूर्ति वत्सल आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवान अमित गती महामुनिराज वयावृत्तीच्या माध्यमातून ज्या चांगल्या 16 गुणांची प्राप्ती होते अथवा वृद्धी होते, त्या 16 गुणांचं मार्गदर्शन करत असताना आणि त्याच्यामुळे होणाऱ्या लाभाचं मार्गदर्शन करत असताना पूर्वचर्चेमध्ये वयावृत्ती करणारे जे साधू असतात, त्या साधूंना जिनेंद्र देवांच्या आज्ञेचं पालन केलेलं एक गुणाची प्राप्ती होते, म्हणजे अज्ञानुवृत्ती ही गुण प्राप्त होतं. आणि त्या गुणांच्या माध्यमातून जे परिणामांना नष्ट करणारे कषाय असतात आणि इंद्रिय असतात, त्या कषायानी इंद्रिय रूपी शत्रूंच्यावर विजय मिळवल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी संयम रक्षण करण्यामध्ये सहाय्यक होतं. म्हणून जिनाज्ञा गुण आणि संयम सहाय्य गुण असा 11 आणि 12 नंबरच्या गुणांची सुद्धा प्राप्ती होते. म्हणून निरपेक्ष निस्वार्थ भावनेनं साधूंची साधर्मी लोकांची वयावृत्ती करणं आणि ती वयावृत्ती विवेकपूर्वक विनयपूर्वक करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ही एक चांगली संधी आपल्याला परमेश्वराच्या माध्यमातून मिळत असते, पूर्व पुण्याईच्या माध्यमातून मिळत असते. एक लोकांना वयावृत्ती करण्याची इच्छा आहे, पण त्यांच्या भागात कधी साधूच जात नाहीत. आणि साधू जात नाहीत त्यामुळं श्रावकांना साधूंची वयावृत्ती करायला मिळत नाही. एक साधूंना साधूंची वयावृत्ती करायची इच्छा आहे, परंतु एक तर ते एकटे असतात, संघात नसतात, किंवा त्यांना वयावृत्ती करण्यासारखा प्रसंग लाभतच नाही. पण वयावृत्तीची फार भावना असतात त्यांना. आपल्याला हे सगळं मिळालंय, आम्हाला संघ मिळाला आहे, तुम्हाला संघ मिळाला आहे, तुम्हाला साधू संत आणि सगळं चतुर्विध संघ आहे. कर्मधर्म संयोगानं पुण्याईनं आपल्याला परिस्थिती चांगली आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा आपण ज्यावेळी वयावृत्ती करत नाही, त्यावेळी आपोआपच जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं उल्लंघन आपण करतोय हे सिद्ध आहे. आणि हा तर दोष आहेच, पण आपण जर दुसऱ्यांच्या संयमाची सेवा नाही केलो, ज्यांची वयावृत्ती करतोय त्यांच्या रत्नत्रयाची सुरक्षितता राहते, त्यांच्या संयमाची सुरक्षितता राहते. आणि ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांच्या संयमाची सुरक्षा करणार, दुसऱ्याच्या धर्माला वृद्धीला तुम्ही निमित्त ठरणार, त्यावेळेलाच तुमचं संयम आणि तुमचा धर्म सुरक्षित राहण्यासाठी निमित्त ठरणार. म्हणून आम्ही कुणावर उपकार करायलो नाही, लक्षात ठेवा. साधूंचा विहार करून साधूंना आहार देऊन
साधूंची वयावृत्ती करून साधूंना शास्त्रदान देऊन ही कुणाची वयावृत्ती करायला नाही, उपकार करायला नाही, ही वयावृत्ती आहे. आणि याचा फायदा समोरच्यांना किती होईल माहीत नाही आम्हाला. तर तुम्ही वयावृत्ती केला, आपण वयावरती इतरांची जर केलो तर समोरच्यांना काय फायदा होईल की नाही माहीत नाही, आमचा फायदा नक्की होतो. तुम्ही महाराजांचं वयावरती केलं, विहार करून आलं, महाराजांचं अंग दुखायचं, पाय दुखायचं कमी होईल नाही होईल हे त्यांच्या पुण्याईवर आहे. पण आपण चांगल्या भावनेनं ज्यावेळी वयावरती करतो त्यावेळी त्याचं पुण्य आपल्याला नक्की भेटतं. त्यामुळे समोरच्यांना लाभ होईल काय माहीत नाही, पण आपल्याला तर लाभ नक्की होत असतो, याच्यावर विश्वास असला पाहिजे. मग त्या ठिकाणी श्लोकसारख्या अतिशान्या हुशार धर्मात्मा व्यक्तीला प्रश्न पडला, वयावृत्ती करने वाले को जिनेंद्र देवों की आज्ञा का पालक क्यों कहा गया है? जिनेंद्र भगवंतांची वयावृत्ती केल्यानंतर ते जिनेंद्र भगवंतांचे आज्ञापालक जे त्या आज्ञेचं पालन कसं करतात त्याचा काय संबंध आहे? तर आचार्यांनी सांगितलं, भगवान जिनेंद्र की आज्ञा है कि साधुजन अवसर आने पर वयावृत्ति करके अपने वयावृत्त नामक अभ्यंतर तप की वृद्धि करे और जिनकी वयावृत्ति का अवसर प्राप्त हुआ है उनके रत्नत्रय का संरक्षण एवं संवर्धन करे। यही कारण है कि वयावृत्त करने वाले को जिनाज्ञा का पालक कहा जाता है। पूर्व चर्चेमध्ये ही चर्चा झालेली आहे. मी परत काय सांगायला लागलोय, जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन केल्यानंतर आज्ञाविषयी धर्मध्यानाचं पालन होतं. जी जिनेंद्र भगवंतांनी जी वयावृत्ती सांगितली म्हणजे उपदेश दिला, देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान, ह्या षटक्रिया करणं म्हणजे एक प्रकारे धर्मध्यानमधील पहिला जो भेद आहे आज्ञाविषयी धर्मध्यान, त्या आज्ञाविषयी धर्मध्यानाचं पालन केलेल्याचं पुण्य लागतं, त्याचं समाधान होतं. आणि नियमानं आज सूरज कितीही म्हणू दे की मला एवढं बलदंड शरीर मिळाले, निरोगी शरीर मिळाले, हे सगळं माझ्या आईनं मला लहानपणी दूध पाजल्या, गुट्टी पाजल्या, माझ्या वडिलांनी मला खायला घातले, किंवा आज त्याला जे अनुकूलता आहे कुठल्याही साधू संतांची वयावृत्ती करायला, सेवा करायला, चौका घेऊन महिनाभर जातोय, 15 दिवस विहारात जातोय, हे सगळं हे मी माझ्या वडिलांचं सगळं करतो नियमानं पूर्वभावामध्ये. त्याला ही सगळी वयावृत्ती त्यानं केलेलं आहे, त्यामुळे त्याला निरोगी शरीर, बलदंड शरीर, बलदंड परिवार, हे सगळं करण्यासाठी धन देणारं, अनुकूल देणारे, ह्या वयात सुद्धा तू जाणार असलास तर जा, या उतरत्या वयात सुद्धा मी शेतातलं काम करतो, तू साधू संतांच्या नाद संगतीत आहेस, तू ते कर, हे म्हणणारे एवढ्या तरुण वयात 15 दिवस महिनाभर साधू संतांच्याकडं चौका लावायला देण्यासारखी समजावून घेणारे आपल्याला बायको मिळायला पाहिजे, आई वडील तसे मिळायला पाहिजे, भाऊ मिळायला पाहिजेत,
परिवारात चुलते वगैरे एकत्र असलं तर हे सगळं मिळायला पाहिजे. ही त्याला वाटत असेल माझ्या वर्तमान गुणामुळं मला असला परिवार मिळाला. वर्तमानमध्ये गुण जे तुझ्यात आहेत या गुणाला पूर्वभावातला धर्म निमित्त असतो. चांगल्या गुणाला धर्म, वाईट गुणाला अधर्म. आणि परत ह्या भावात आम्ही त्याचा जर फायदा चांगला घ्या लागलो तर नियमानं पुढल्या वर्षी भावात ह्याच्यापेक्षा सुंदर शरीर, ह्याच्यापेक्षा निरोगी शरीर, ह्याच्यापेक्षा सगळी परिस्थिती आणि सातिशय पुण्याच्या ह्याच्यात आपल्याला दीक्षा घेण्यासारखं, वयावृत्त रत्नत्रयाचं पालन करण्यासारखं हे सगळं पुण्य मिळत असते. आणि त्यामुळं ह्या पण आदर्श घ्यायचे असतात बिट्टू, की एवढ्या सगळ्या परिस्थितीत ही लोक वयावृत्ती कसं करतात. याचं कारण आहे जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन केलेलं गुण करणं, गुण त्यांच्यात. आणि तुम्ही वयावृत्ती दुसऱ्या साधूंची केला, आम्ही साधूंनी एकमेक साधूंची वयावृत्ती केली, तर त्यांच्या रत्नत्रयाला सुरक्षित ठेवणं, त्यांच्या रत्नत्रयाची वृद्धी होण्यामध्ये निमित्त ठरल्यामुळं आपल्याला ज्यावेळी गरज असते, आपल्याला ज्यावेळी अडचण असते, आपल्यावर ज्यावेळी उपसर्ग, साधूंच्यावर उपसर्ग होत असतो, त्यावेळी नक्की आपल्याला कोण ना कोण तर मदत करायला, सेवा करायला, सहयोग करायला. त्यामुळं हे सगळं आपल्यासाठी आहे असं समजायला पाहिजे. दुसऱ्यांच्यासाठी करायला लागलोय असं कधीही श्लोक उपकार केल्यागत वागायचं नाही. येतोच काय महाराजांच्याकडं, कंटाळा आले शाळेत नाही येऊन, असं म्हणायचं नाही. उलट म्हणायचं की मला किती माझे आई वडील चांगले संधी देतात. दुसऱ्यांचे आई वडील शाळेत न आल्यावर शेताकडे घेऊन जातात. माझे आई वडील मला महाराजांच्याकडे चल म्हणा लागले, वयावर सेवेल चल म्हणालेत, विहारला चल म्हणा लागलेत. मी किती पुण्यवान आहे. असे चांगले आई वडील मला साधू संतांच्या असं भाव करायला पाहिजे, तर ते धर्म व्यवस्थित होतो, अन्यथा होत नाही. दान, निर्विचिकित्सा, प्रभावना एवं संग कार्य नाम के शेष 4 गुण इथे सांगतात. दादा दत्तम सातिशयम दानम चिकित्सा च दर्शिता संगस्य कुर्वता कार्यम वाक्यम भावयतार्हताम. सर्व दानों में रत्नत्रय का दान सर्वश्रेष्ठ है. वयावृत्त करने वाला रत्नत्रय रूप सातिशय दान देता है. निर्विचिकित्सा गुण का प्रदर्शन होता है. अरहंत प्रभु के वाक्यों की अर्थात प्रवचन की प्रभावना होती है और संग के करने योग्य कार्य का संपादन होता है. आचार्य भगवान तिथं सांगतात सर्व दानांच्या मध्ये रत्नत्रयाचं दान सर्वश्रेष्ठ आहे. कशाचं? म्हणून गुरूंचं स्थान उच्च स्थानावर मानले. तुमच्यात रत्नत्रयाची, माझ्यात रत्नत्रयाची प्राप्ती आणि त्या रत्नत्रयाच्या द्वारे विश्वामध्ये आपली कीर्ती आणि त्या गुणांच्या माध्यमातून विश्वश्रेष्ठ होण्यासाठी मोक्षाची प्राप्ती कुणामुळे होते? म्हणून गुरु सर्वश्रेष्ठ असतो या विश्वामध्ये. आणि म्हणून
गुरूंच्या, म्हणजे मी परवा दिवशी सांगितलं, श्रीकृष्णजी ते महाभारत सांगताना सांगतात की गुरूंच्या विचाराशी समर्पित वृत्तीनं जगणारा शिष्य उत्कृष्ट बनो या ना बनो, उत्तम बन जाता है. समर्पण वृत्ती पाहिजे. एकलव्याने विचार केला नाही की माझ्या आयुष्यात ह्या धनुर्विद्येची सगळी कला या अंगठ्यावर आहे, तर या अंगठाच कापून दिलो तर माझं भवितव्य काय, विचार केला नाही. एकलव्यानं अंगठा का देताना एक सेकंद विचार केला नाही. आम्ही एखादी वस्तू देताना विचार करतो. चार लोकांच्या भावनिकून आम्ही घेतलेले एखादं पद, एखादी प्रतिष्ठा, एखादी वस्तू, व्यवस्था गुरुच्या आज्ञेमुळे आम्ही सोडायला मागं पुढं बघत नाही. सगळीजण द्रोणाचार्यांना एकलव्यावर अन्याय केला म्हणतात. गुरु कधीच कोणावर अन्याय करत नाहीत. गुरु फौजी आहे. गुरु कधीच कुणावर अन्याय करत नाहीत, पण गुरूंच्या बद्दल समजावून घेण्याची क्षमता आमच्यात असली पाहिजे. तो सामान्य कुलातील मुलगा होता, जंगलामधला. जर त्याची ती कला तशी सुरक्षित राहिली असती तर तो पैशाच्या किंवा कुठल्या तरी मोहाच्या एखाद्या पदाच्या अपेक्षेनं तो हस्तिनापूरच्या शत्रू पक्षाला जाऊन मिळाला असता. कदाचित त्याच्यातल्या गुणांच्यामुळं दुर्योधन त्याला वशीभूत केला असता, आणि जर दुर्योधन त्याला वशीभूत केला असता तर दुर्योधनाच्या प्रभावात तो जर गेला असता तर यदा कदाचित धर्माचं राज्य, न्यायाचं राज्य, जे युधिष्ठिरचं राज्य होतं, पांडवांचं राज्य होतं, ते निर्माण करायला भविष्यामध्ये तो अडथळी ठरला असता. आणि आपली विद्या किंवा त्याची विद्या न्यायासाठी नसून अन्यायासाठी निमित्त ठरली असती, अधर्मासाठी निमित्त ठरली असती. हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं आणि तो मगधांना, मगध लोकांना मदत करणारा होता. त्यामुळं जर भविष्यातलं एवढं मोठं चुकीचं कार्य होऊ नये असं वाटायचं असेल तर माझ्यावर एक अपवाद आला तर येऊ दे, पण त्याला याच्यातून बाजूला काढणं गरजेचं आहे, असा एक महत्त्वाचा निर्णय त्या द्रोणाचार्यांच्या विचारातनं झाला. आणि म्हणून त्यांनी एकलव्याकडून अंगठा काढून घेतला. त्याला जर अंगठा काढून निघाला नसता आणि श्रीकृष्णांनी थोडं तर्कबुद्धीनं, थोडं कपट भावना केली नसती धर्मासाठी, तर 3 काळात कधीही पांडवांचं राज्य, धर्माचं राज्य, न्यायाचं राज्य निर्माण झालं नसतं. म्हणून गुरूंच्या आदेशावर, गुरूंच्या विचारावर आपला प्रभाव असला, आपल्यावर त्यांचा प्रभाव असला पाहिजे, आपण ते स्वीकारलं पाहिजे. आणि आपण आपल्या गुरूंचं नाही ऐकलो तर भविष्यात आपले शिष्य सुद्धा ऐकणार नाही. जैशी करणी वैसी भरणी, हा नियम आहे. मी असू दे, कुणी असू दे. म्हणून गुरु नावासमोर सगळं जग, गुरु आज्ञेसमोर सर्व विश्व शून्य असलं पाहिजे. आणि गुरु सेवे एवढं मोठं फळ आणि आनंद या जगात दुसरा कुठला असता कामा नये असं आपण स्वीकारलं पाहिजे. आज आम्हाला सुद्धा लोक म्हणतात, महाराजी तुमचा प्रभाव लई चांगला आहे, लई चांगला.
पण आम्ही सगळ्यांच्या पुढे सांगतो की आज माझ्याजवळ जी 100 लोक असतील त्यातले 80 लोक मी विद्यासागर महाराजांचा भक्त, अनुयायी आणि सन्मती सागरांचा शिष्य आहे म्हणून 80-85 लोक माझ्याकडे आहेत. आणि राहिलेली 5-10% लोक असतील ती माझ्या कर्तृत्वामुळे असतील. पण 90% जो प्रभाव आहे तो फक्त गुरूंच्या नावामुळे आहे, गुरूंच्या संस्कारामुळे आहे आणि गुरूंच्या नावाशी माझी अटॅचमेंट आहे म्हणून आहे. 10% माझ्याकडे बघून येत असतील लोक. हे वास्तविक ज्या वेळेला माझ्या लक्षात ज्या दिवसापर्यंत राहील त्या दिवसापर्यंत माझ्या श्रद्धेमध्ये, गुरूंच्या श्रद्धेमध्ये अंतर पडणार. ज्या दिवशी माझ्यात महत्वाकांक्षा निर्माण होईल, सन्मती सागर महाराजजी जाऊन आता 13 वर्ष झाली, आचार्य विद्यासागर महाराज जाऊन आता 3 वर्ष झाली. हे सगळं आहे, हे सगळं माझ्या कर्तृत्वावर आहे, माझं आहे सगळं, मी केलोय कष्ट म्हणून हे सगळं व्हायला लागलंय. अशी खोटी महत्वाकांक्षा ज्या दिवशी माझ्यात निर्माण होईल त्या दिवशी समजायचं माझं गुरु समर्पण, माझे गुरुसुद्धा संपलेले. ही महाराष्ट्राची नव्हे भारताची संस्कृती आहे. हिंदू धर्मात सुद्धा ही संस्कृती आहे की चांगलं काहीही झालं तर ते आईवडील, देव, धर्म आणि गुरु यांच्यावर समर्पित करायचं असतं. बघा तुम्ही, कर्तृत्व तुमचं असतंय तरी काही जरी म्हटलं, सम्यक दृष्टी, धार्मिक, सज्जन, चांगल्या लोकांचं मी सांगतो, काही जरी तुम्ही केला चांगलं, फार छान झालं महाराज, तुमचा आशीर्वाद हो, तुमच्या आशीर्वादाशिवाय होते. गुरु भगवंतांची कृपा आहे, आई वडिलांचं मार्गदर्शन आहे, सहज म्हणून जातोय तो. हे सगळं आमच्या आई वडिलांचं मार्गदर्शन, सहज म्हणून जातोय तो. आणि जो मिथ्यादृष्टी असतोय, अज्ञानी असतोय, संपत्ती आई वडिलांचा आधार, सगळं आई वडिलांचं सगळं तिथं असतंय. परंतु मी केलो माझ्यामुळं, आई वडिलांच्यामुळे मी जगालोय असं म्हणत नाही तो, माझ्यामुळं आई वडील जगतात अशी महत्वाकांक्षा निर्माण होते आणि मग ते आई वडिलांची सेवा करत नाही, तुच्छ लेखतात. ही साधी हिंदू परंपरेमध्ये, भारताच्या संस्कृतीमध्ये एवढा मोठा गुण असेल तर आपली जैन संस्कृती अनादी अनादी निधन, यालाच व्यवहार कौशल्य म्हणतात. पण आई वडिलांच्या पेक्षा जी मुलं मुली स्वतःला हुशार समजतात, श्लोक, आणि गुरूंच्या पेक्षा जी स्वतःला विद्वान आणि ज्ञानी समजतात, त्या शिष्यांचं आणि त्या पुत्रांचं, त्या मुलींचं भवितव्य कधीही उज्ज्वल असत नाही. आणि म्हणून समर्पण असणं, म्हणून सर्व दानांच्या मध्ये श्रेष्ठ पाशु काय? रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ गुरु असतात. या विश्वामध्ये रत्नत्रयाचं दान देण्याची क्षमता कुणामध्ये आहे? गुरूंच्या मध्ये. आणि त्या रत्नत्रयाला सुरक्षित ठेवण्याची क्षमता बहिरंगाच्या अपेक्षेनं, व्यवहाराच्या अपेक्षेनं तुमच्या श्रावकांच्या मध्ये किंवा वयावृत्ती करणाऱ्या साधू आणि श्रावकांच्या मध्ये. म्हणून दानाच्या अपेक्षेनं सर्वश्रेष्ठ दान रत्नत्रय असल्यामुळं गुरु श्रेष्ठ असतात. आणि सेवेमध्ये रत्नत्रयाला सुरक्षित ठेवणारी सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असते. म्हणून वयावृत्ती ही सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आणि संधी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळाली आणि आपण त्याचा उपयोग, रत्नत्रयाची सेवा करण्याची संधी त्यावेळी आपण उपयोग काय करत बसलोय? धबधबा बघायला जा, कॉलेजला जाऊन
मुलींच्या मुलांच्यात गप्पा मारत बस, पाहुण्यांच्यात लग्नाला जा, सेवा करण्याची संधी असते तेव्हा महाराजांच्या खोलीच्या बाहेर बसून मोबाईलवर स्टेटस सोडत बस, इंस्टाग्राम बघत बस. हे हित आहे तोपर्यंत इथंच ते काम करायला पाहिजे. 8 तास नोकरी करत असताना दुसऱ्याचं काम केलेलं चालतंय त्या कंपनीत? नाही. मग आता इथे सेवा करायला आल्यानंतर सेवा सोडून दुसरं काम केलेलं चालतंय? नाही की नाही. पण आपण सेवा कमी आणि उपद्याप जास्त करत बसतोय. बरं कार्यात तू नवरी जनरली चर्चा चालू आहे, असं करतात की नाही लोक. ती योग्य आहे काय? योग्य आहे काय? अयोग्य आहे? अयोग्य आहे ना. मग अयोग्य काम करायचे असतात काय? काम कसले करायचे असतात बिट्टू? योग्य करायचे असतील का अयोग्य? योग्य करायचे असतात. उद्या आपण चांगल्या ठिकाणी बसलोय, चांगल्या लोकांच्यात बसलोय, लग्न झाले, बायको बरोबर 3 गप्पा मारत बसलोय आणि त्यावेळी बायको माहेरचं फोन आल्यावर आई बरोबर तासभर बोलत बसली तर तो आमच्या घरात आल्याच काय तिकडे जा बोलून ये जा, इथं तर काम व्यवस्थित कर की म्हणतोय की नाही सांगा. खरं सांगायचं म्हणजे अजून अनुभव नाही, जनरली सांगा. ज्यांनी अनुभव आहेत त्यांना सांगायचं. आपल्या जवळ बसल्यानंतर ती बाहेरच्या लोकांच्या रोज जास्त बोलायला लागली तर त्या नवऱ्याला राग येईल का नाही? चांगलं वाटतंय वाईट वाटतंय सूरज? वाईट वाटतंय की नाही? तसं इथं महाराजांच्या पैसे आल्यानंतर महाराजांच्याबरोबर सेवा, वयावरती, स्वाध्याय, जाप्य घालत बसणी हे सगळं करायचं सोडून नको ते उपद्याप केल्यानंतर धर्माला चांगलं वाटेल का वाईट वाटेल? जोरात सांगा. वाईट वाटेल ना. मग धर्माला वाईट वाटलं तर आपलं वाईट होणार काय चांगलं होणार? मग करायचं आहे का आपलं वाईट? म्हणून जिथं ज्या कामासाठी येतो तिथं त्याच कामासाठी आपलं पूर्ण वेळ आणि बुद्धी समर्पित करणं हे सज्जनांचं लक्षण आहे. अर्यंत बरोबर आहे का नाही. जे गेल्यावर कॉलेजवर गेल्यावर जे करायचं आहे तेच इथे येऊन महाराजांच्या पाशी करत बसलो तर चांगलं आहे? नाही ना. महाराजांच्यासाठी चांगलं नाही का? आपल्यासाठी कोणासाठी चांगलं नाही. म्हणून रत्नत्रय पालन करणं, रत्नत्रय ज्यांच्याकडे आहे त्यांची सेवा करणं, वयोवृत्ती करणं सर्वश्रेष्ठ आहे. मग त्या रत्नत्रयाला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय निमित्त आहे? साधूंच्या बरोबर विहार करणे, साधूंचा आहार करवणे, साधूंना शास्त्र भेट देणे, दमून थकून आल्यानंतर उपवास अंतराय झाल्यानंतर साधूंचं मॉलिश म्हणजे आपण तुम्ही ज्याला वयोवृत्ती म्हणताय ती वयोवृत्ती करणे, साधूंच्या ज्ञानामध्ये, आरोग्यामध्ये, साधूंच्या विचारामध्ये स्थिरता येण्यासाठी जे योग्य आहे ते चांगलं काम करण्याची योग्य वस्तू व्यवस्था निर्माण करण्याचं काम म्हणजे वयोवृत्ती. हे सगळं त्याच्यामध्ये येतं. या सगळ्या गोष्टी वयोवृत्तीमध्ये येतात. वयोवृत्तीचा अर्थ नुसता हातपाय दाबणे नव्हे, या सगळ्या गोष्टी. म्हणून सर्वश्रेष्ठ सेवा ही वयोवृत्तीची सेवा आहे हे समजून घ्यायचं. वयोवृत्ती करणारा जो आहे तो रत्नत्रय रूप सातिशय दान देतो. तुम्ही आहार द्यायला लागलाय म्हणून साधू धर्मध्यान करायला लागलेत, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही ते आहारदान देताना धर्मध्यान करत असताना त्या साधूंचं धर्मध्यान म्हणजे रत्नत्रयाचं ध्यान. त्या रत्नत्रयाला तुम्ही सुरक्षित ठेवा लागलाय. म्हणजे तुम्ही कुठलाही दिगंबर मुनी महाराजजी दुसऱ्या दिगंबर मुनी महाराजांची किंवा श्रावक दुसऱ्यांची वयोवृत्ती करताना त्या ठिकाणी
त्याला रत्नत्रयाचं दान द्यावं लागलं, रत्नत्रयाची सुरक्षा करावं लागलाय. त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ दान असतं, ती सर्वश्रेष्ठ सेवा असते, हे लक्षात घ्यायचं. आणि ती कशी आहे? 700 रुपये अतिशयाने युक्त आहे. म्हणून साधूंना आहारदान देणं, भगवंतांची पूजा करणं सुंदर शरीराला निमित्त आहे. साधूंना आहारदान देणं दारिद्र्यतेच्या नष्टाला निमित्त आहे. साधूंना औषधदान देणं निरोगी शरीराला निमित्त आहे. साधूंना किंवा इतरांना ज्ञानदान देणं बुद्धिमत्तेच्या प्रखरतेला निमित्त असतं. म्हणून हे दान केलं पाहिजे. निर्विचिकित्सा गुण का प्रदर्शन होता है? निर्विचिकित्सा गुण, निर्विचिकित्सा गुण म्हणजे काय? निर्विचिकित्सा गुण याचा अर्थ कोणत्याही पद्धतीस तुम्हाला किळस येत नाही. निर्विचिकित्सा म्हणजे किळस न येणे, तिरस्कार न येणे, असं वाईट चेहरा वगैरे न करता उत्साहपूर्वक सेवा करा. साधूंनी उलटी जरी केली तर त्याच्यामध्ये भाव झाला पाहिजे. म्हणून समाधीमध्ये आणि रोगी साधूंची सेवा करण्यात जेवढ्या अनंत गुणी कर्मांची निर्जरा होते तेवढी चांगल्या साधूंची. म्हणून मी कायम अगदी सांगतोय, मी आमच्यासारख्या तरुण रोगी निरोगी भगवंतांच्या कृपेनं गुरूंच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या सद्भावनेनं शरीर निरोगी, ह्या सगळ्या इकडं मी आहे आणि इकडे बाजूला एक वयोवृद्ध साधू आहेत, एक आजारी साधू आहेत, तरुण आहेत पण उपास झाले, तरुण आहेत पण आजारी आहेत, तरुण आहेत पण विहार करून दमून आले आहेत, निर्बल आहेत, ज्ञान कमी आहे. पण तशा साधूंची, एका साधूची वयावृत्ती करणं आणि आमच्यासारख्यांच्या 100 साधूंची वयावृत्ती करणं समान. लोक नावामध्ये आणि पदामध्ये फसा लागले. चंद्रबोस सागर नाव लय मोठं आहे, पण त्याच्यापेक्षा मोठं नाव जैन धर्म आहे. चंद्रबोस सागर महाराजांचं पद मोठं आहे म्हणून त्यांची वयावृत्ती. नावाची आणि पदाची वयावृत्ती नसते, उपयोग जास्त वयावृत्तीचा कुठं आहे, आता गरज कुणाला आहे तिथं वयावृत्ती केली पाहिजे. एक सामान्य साधू साईडला तळमळा लागलाय, तिकडं आमचं लक्ष नाही. हे सुद्धा सूरज चांगल्या चांगल्या गावात जी पद्धत आहे की मोठे महाराज आले, चांगले महाराज आले की 50 चौकी लावायचं, आणि सर्वसामान्य साधू आले तर चौकीच लावायला कोण तयार व्हायचं. अशा लोकांना धर्मच कळला नाही. जे व्रती प्रतिमाधारी कसलेही साधू येऊ देत, कुठल्याही संघाचे येऊ देत, मोठे येऊ देत, बारके येऊ देत, ज्ञानी येऊ देत, अज्ञानी येऊ देत, तरुण येऊ देत, वृद्ध येऊ देत, प्रत्येकांचा चौका जे प्रतिमाधारी व्रती किंवा धार्मिक लोक प्रत्येकाचा चौका लावण्यासाठी जे उत्साही असतात ते साधू वरण भात घालून सुद्धा ते श्रावक जे पुण्य मिळवतात त्यातलं 5% सुद्धा पुण्य नुसता मोठे मोठे महाराज आल्यावर पुढं पुढं करणाऱ्यांना सोन्याच्या पात्रात पंचपक्वान्न दिल्यानंतर ते पुण्य मिळत नाही. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही लोकांनी साधूचा पंथ आणि साधूंचे गुरु बघू नका, त्यांचा वेश बघून आपण सेवा केली पाहिजे, वयावृत्ती केली पाहिजे. पण धर्म शिकणारे आणि धर्म शिकवणारे आज अनेकांतवादी तयार करण्यात आतंकवाद्यासारखं काम झालं. फक्त चंद्रबोस सागर म्हणजेच आमचं सर्वस्व. आचार्य सांगतात दीक्षा, शिक्षा, प्रतिक्रमण याच्यासाठी प्रायश्चित्त
याच्यासाठी एकच गुरु पाहिजे. पण सेवा, वयोवृत्ती, आदर, विनय करण्यासाठी प्रत्येक समोर येणारे दिगंबर मुनी महाराज आमच्यासाठी श्रेष्ठ. ही भावना आमची या ठिकाणी राहिली पाहिजे. तरी निर्विचिकित्सा आहे. नाहीतर दुसऱ्या साधूंची वयोवृत्ती करताना किळस भाव आवर्ध्यान माडू देते, त्यांचं काय करायचं आहे, आणि आपलं साधू आले की आनंदानं करायचं. हे सम्यक दृष्टी जीवाचं, धार्मिक जीवाचं लक्षणच नाही. त्यामुळे वयोवृत्ती करत असताना निर्विचिकित्सा गुणाचं प्रदर्शन आणि प्राप्ती होते. ऐकायला लागलं काय महाराजजी? त्यामुळे कुठलेही साधू येऊ देत संघात आपल्या, आगंतुक साधू तरुण येऊ देत, वयस्कर येऊ देत, पदान आपल्यापेक्षा बारके असू देत, सिनियरांचं तर करायलाच पाहिजे. सिनियरांचं करण्यामध्ये यदा कदाचित तुमच्या मनामध्ये जबरदस्ती असू शकते, माझ्यापेक्षा मोठा आहे करायलाच पाहिजे आता, असे भाव असू शकतात. पण आपल्यापेक्षा लहानांची जो सेवा करतो, वयोवृत्ती करतो, त्याच्यात धर्म खरा असतो. लक्षात, गुरुता होते हुए भी जो लघुता से जीता है वही प्रभुता को पाता है. आचार्यशींचं वाक्य. मोठा असून सुद्धा जो लहानांच्या सारखं वागतो, मोठा असून सुद्धा जो लहानांची सेवा करतो, ती सेवा धर्म मानली जाते. आणि लहान असून जे मोठ्यांची सेवा करतो ती धर्म नाही, ते कर्तव्य आहे. तुम्ही माझी वयोवृत्ती करणं हे तुमचा धर्म नव्हे, ते तुमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही तुमच्यापेक्षा लहानांची, चंद्रकीर्ती सागरांनी तुमची सेवा करणं हे धर्म आहे. चंद्रकीर्ती सागरांनी माझी सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य. मी शीतल सागर महाराज, धर्मसेन महाराज, वर्धमान सागर महाराज आमची या माझ्यापेक्षा सिनियर साधूंची सेवा करणं, वयोवृत्ती करणं हे माझं कर्तव्य आहे. मी उपकार करायला नाही कुणावर. माझ्या मनात ज्या दिवशी तुमची वयोवृत्ती करायचे भाव होतील त्यावेळी तो माझ्यातला धर्म आहे, वयोवृत्ती धर्म. मोठ्यांचीच वयोवृत्ती करायची इच्छा संपत गेल्या आणि बारक्यांची वयोवृत्ती करायला कुणाकडे वेळ आहे? आज मला माझ्यापेक्षा मोठ्या साधूंचा आदर राहिला नाही आणि बारक्यांच्या बद्दल कुठला आदर येतोय मनात? पण धर्माची खरी व्याख्या ही आहे, लक्षात. म्हणून सेवा करत असताना उत्साही भाव पाहिजे, आनंदी भाव पाहिजे, निर्विचिकित्सा गुण पाहिजे. किळस जरा सुद्धा असताना, ईर्ष्या जरा सुद्धा असता का म्हणे, तर तो गुण प्राप्त होतो. कशामुळे? वयोवृत्तीमुळे. वारिशीन काय अभय कुमार मुनी महाराज, अंगावर उलटी केली मुनी महाराजांनी त्या नवरा बायकोंच्या, तर त्याने आपलं कापड झाडायला बघितलं नाही. पहिला गुरूंचं अंग पुसलं, सगळं केलं आणि हे गुरुदेव, आमच्या कुठल्या पाप कर्माचा उदय, असा आम्ही कसला आहार तुम्हाला अविवेकानं दिलो की तुम्हाला उलटी झाली, तुम्हाला त्रास झाला, आम्हाला माफ करा, आम्हाला क्षमा करा. त्या गुरूंची उलटी बघून यांच्या डोळ्यातनं पाणी येऊन माफी मागा लागली. ते साधू नव्हते, ते देव होते. यांची परीक्षा घेण्यासाठी साधूचं रूप घेऊन आलतं आणि अंगावर उलटी, किती दुर्गंधी उलटी, अखंड खोलीत उलटी झाली आणि त्या उलटीची दुर्गंधी बघून सगळे चौक्यातली लोक पळून गेली. पण ही नवरा बायको दोघंच हात जोडून, वयावरती नवरा पुसा लागलाय, बायकोच्या डोळ्यातनं पाणी या लागलंय, आम्ही कसलं पाप केलो, आमच्या आहार घेऊन आज साधूंची उलटी झाली. आपल्याला कधी सावकानं वाटलं महाराजांना पित्त झालं म्हणून उलटी झाली? आपण प्रत्येक वेळेला साधूंनाच दोषी ठरवत बसतोय, आपल्याला पश्चातापच होत नाही कधी. पण आपल्या मनात तसं वाटलं पाहिजे. म्हणून पहिला नियम घ्या, कुठल्याही संघाचे असू देत, कुठल्याही पंथाचे असू देत, तुम्हाला शिव्या देणारे असू देत,
तुमच्या गुरूंना नावं ठेवणारे असू देत, पण असे वयोवृद्ध किंवा आजारी असे साधू असतील तर त्यांच्यापाशी बैला जाऊन आम्ही सेवा कर, पहिला प्राधान्य त्यांना. इथं तुमचे गुरु आहेत बाजूला, इकडे चंद्रभूसागर महाराज आहेत आणि तिकडे एक वयोवृद्ध साधू आहेत. पहिली वयावृत्ती त्यांची. या गुणामुळं तुमच्या गुणांची वृद्धी होईल आणि तुमच्या गुरूंनी शिकवलेल्या ज्ञानाची महती वाढेल. म्हणून वयावृत्ती प्रदर्शनाची वस्तू नव्हे, व्यवस्था नव्हे, वयावृत्ती आत्मदर्शनाची व्यवस्था आहे. आपल्या आत्म्याला बघण्यासाठी वयावृत्ती धर्म करायचा असतो. म्हणून मी सांगतो का सांगतोय, आचार्य श्री डोंगरगडमध्ये वालचंद काका संघवी ज्यावेळी दीक्षा घेतले आणि त्यांची समाधीचं चालू झाली त्यावेळी आचार्यशी त्यांना मार्गदर्शन करताना वयावृत्तीचा उपदेश सगळ्यांना देताना ते वालचंद काका एकदा म्हटले, आमच्यामुळं तुम्हाला किती त्रास व्हायला लागला. तर आचार्य म्हटले, आपके वजह से परेशानी नहीं, आपकी समाधि में मैं मेरी समाधि देख रहा हूँ, इसलिए मुझे आपके प्रति उत्साह आता है. कुठल्या तर साधूची वयावृत्ती करताना आपल्याला आपल्या समाधीचं त्याच्यात प्रदर्शन झालं पाहिजे. म्हणून बिट्टू, कुंभोजच्या गावचं फार पुण्य आहे. एका अपेक्षेनं कोथळीपेक्षा जास्त कुंभोजवाल्यांचं पुण्य, पुरुषांच्या अपेक्षेनं, मुलांच्या अपेक्षेनं. कारण कोथळीत तर एका आरिकाची समाधी करण्याची संधी त्यांना मिळाली, त्यामुळे त्यांची वयावृत्तीचा बहुतांशी लाभ स्त्रियांना मिळाला. आपण पुरुष लोक नुसता व्यवस्था काम करत बसलो. आता परमपूज्य भास्वत सागर महाराजांच्या समाधीची भूमिका आणि एक चांगलं कार्य त्या कुंभोजच्या चातुर्मासामध्ये होणार आहे. तर तुम्हाला कुंभोजच्या पुरुषांना, मुलांना, तरुणांना असे एक वयोवृद्ध दीक्षित साधूची वयावृत्ती संलेखनाची सेवा करत असताना असं उत्साह पाहिजे मनामध्ये. चंद्रभूसागर महाराज आम्हाला आयुष्यभर आहे, कुठे आहे त्यांच्याशिवाय आम्ही आणि आमच्याशिवाय त्यांनी नाहीतच, आम्हाला आयुष्यभर हे करायला मिळणार आहे. आता हे 4 महिने आम्हाला जेवढं त्यांचं करता येईल तेवढं करायचं. चंद्रभूसागर महाराजांचं हे काय व्हिडिओ प्रदर्शन करायला आमच्याकडे आयुष्यभर वेळ आहे, पण आता त्या साधूच्या समाधीचं समाजामध्ये प्रभावना करण्याची वेळ, संधी आम्हाला आता थोडीच दिवस आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, जशी जशी संधी मिळेल, जसं जसं दिसेल तसं आम्हाला त्या साधूच्या समाधीची प्रभावना ह्या सगळ्या जगामध्ये करायची, ही भावना असली पाहिजे आमची. त्यामुळं निर्विचिकित्सा गुणाचं प्रदर्शन होत असतं. अरहंत प्रभूंच्या वाक्यांची म्हणजे अरिहंतांच्या जिनवानीची प्रवचनाची प्रभावना होत असते वयावृत्ती केल्यामुळं. हे वयावृत्ती गुण आहे, हे भगवंतांनी सांगितलेत. आणि त्याच्या बघा सहज काय लोक आचार्य वर्धमान सागर महाराजांची वयावृत्ती केली. आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांचं वाक्य आहे त्यांच्या प्रवचनात, आज मी हे सगळं विश्व माझ्या मागं किंवा मी हे सगळी जी लोक आहेत याचं एकमेव कारण आहे गुरुजी म्हणजे ज्ञानसागर महाराज. त्यांनी ब्रह्मचर्य अवस्थेत 2 वर्षात मला एवढं शिकवलं, माझ्या गुरूंनी 2 वर्षात मला इतकं शिकवलं, त्याच्यामुळं मला एवढं ज्ञान झालं. आणि माझ्या गुरूंची 2 वर्ष मला एवढी सेवा करायची संधी मिळाली समाधीच्या काळात, शेवटच्या काळात एवढी वयावृत्ती करायला मिळाली. सिर्फ गुरुजी की वयावृत्ती का फल है. त्यांनी कधीही म्हटले नाही. नेमावरच्या ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला पंचकल्याणच्या बघा,
आजचा जो आनंद आहे, या आनंदाला कारणीभूत गुरुजी की कृपा और आप लोगों का समर्पण आज ये इतना महामहोत्सव करने के लिए निमित्त बन गया. त्यांनी 1% स्वतःवर कधी घेतलं नाही. श्रावकांच्या समर्पणाला, कष्टाला आणि गुरूंच्या आशीर्वादामुळे हे सगळं चाललंय. म्हणून सगळं दुसऱ्यांना दिलं, स्वतःवर काही घेतले नाही. हे साधकाचं लक्षण असतं. म्हणून आचार्यशींची एवढी महती झाली ना, ती निरपेक्ष भावनेनं केलेल्या वयोवृत्तीमुळे झाली गुरूंच्या. म्हणून जिनेंद्र भगवंतांच्या वचनाची प्रभावना सगळीकडे होत असते. त्याचबरोबर संघ के करणे योग्य कार्य का संपादन होतं. संघाला करण्यायोग्य जे कार्य असतं त्याचं संपादन या ठिकाणी होत असतं. म्हणून या ठिकाणी आचार्यांनी वयोवृत्तीचं फळ एवढं मोठं सांगितलेलं आहे. अशी वयोवृत्ती करण्याचं काम, पुरुषार्थ, परिणाम, निर्मळ परिणाम, उज्ज्वल परिणाम तुमचे आमचे सगळ्यांचे होऊ देत. कोणते संघाचे साधू आहेत, ते आमचे विचाराचे आहेत का दुसऱ्याचे विचाराचे आहेत, ते आमचं कौतुक करतात का आम्हाला नावं ठेवतात, हे न बघता त्या साधू गुणाकडे बघून, त्या रूपाकडं आणि त्या स्वरूपाकडे बघून आपण आपली सेवा केली पाहिजे. हाच वास्तविक वयोवृत्त निर्विचिकित्सा वयोवृत्ती गुण आहे. आणि तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या एवढीच मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.